श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। काल आपण औंढा नागनाथवरून 4:30 वाजता निघालेलो, तर रात्री आपल्याला संध्याकाळी 8:30 वाजले होते। तर घरी आल्याच्या नंतर सगळे मुलं हे थकलेले होते। मस्तपैकी गरमागरम चहा केलेला आणि मुलांनी चहा बिस्किट खाल्लेलं आणि आम्ही लगेच स्वयंपाकाला लागलेलो, कारण बाहेरून आलं की थकलेलं सारखंही होतं आणि घरी वडील असल्यामुळे, दादा असल्यामुळे त्यांना जेवायचंही होतं आणि आम्हालाही भुका लागलेल्या होत्या। तर आम्ही मस्तपैकी बाजरीच्या भाकरी मस्त गरमागरम असं पेटला आणि त्याला जोडी मसाले भात बनवलेला आणि सगळ्या जणांनी छान असं जेवण करून सगळे रात्री झोपलेले, कारण एवढा दिवसाचा 2 दिवसाचा प्रवास करून सगळे थकून गेलेले होते। तर सकाळी उठायला भरपूर पुष्कळ वेळ झालेला। तर सकाळी उठल्याच्या नंतर नाश्ता पाणी झाला। छान अशा मुलांनी उशिरा आंघोळी केलेला, कारण गावी गेलं तर मुलं शक्यतो पटापट आवरत नाही आणि आजीला त्रास देत राहतात। तर संध्याकाळच्या दुपारच्या वेळेस मग आम्ही मस्तपैकी आईला शेतात गवत घ्यायला जायचं होतं, कारण गाय घरी होते। तर गाय घरी असलं की तिला चारायला असं घेऊन जात नाही, ती बांधूनच ठेवलेली असते, कारण सगळे हे फिरस्तीवर असतात, तर घरी कोणी राहत नाही तिला सांभाळण्यासाठी। तर मग संध्याकाळच्या वेळेस किंवा मग दुपारच्या वेळेस जसं आईला वेळ भेटेल तसं आई गवत घेऊन जाते। तर इथे आम्ही नदीच्या पलीकडे आलेलो मस्तपैकी। तिथे एक झाड होतं भोकराचं, खूप सुंदर, म्हणजे लहानपणी आम्ही खूप खायचो, तर ते ह्यावेळेस दिसले। तर मस्तपैकी आम्ही मग थोडेसे भोकरं खाल्लेले आणि आईला थोडंसं गवत उपटायला मदत केली। लहानपणी आम्ही असं घास कापायला विळा असलं की पटापट ह्या गोष्टी करता येतात, त्या हाताने जरा काढायला जड जातं। एक गवत गठुडं घेता घेता आम्ही गप्पा मारण्यात एवढं गवत घेतलं की त्याचे 2 गठुडे झाले। तर मग मुलांना सांगितलं, तुम्ही एक अजून साडी घेऊन या, तोपर्यंत एक गठुडा आम्ही तयार करतो। तर एक म्हणजे गवताचं गठुडा आईने तयार केलेला, एक आईने घेतला आणि दुसरं घेतलं ते मी घेतलं। मला आवडतं आणि मला शेतातलं वातावरण खूप आवडतं, थोडंसं मोकळं, पोल्युशन नाही, एकदम असं क्लिअरिटी खूप छान दिसते। कोकिळेचा आवाज सकाळी छान असा, काकड आरतीचा आवाज ऐकायला भेटतो संध्याकाळच्या वेळेस। घर बसल्या आपल्याला हरिपाठ ऐकायला भेटतो, म्हणजे आपल्या घरातले दिवसभराचे कामही होते आणि जे मंदिरात गोष्टी चालतात, गावात चालतात, त्या गोष्टी आपल्याला स्पीकरवरती देवाचं नामस्मरण आपल्याला घरपोच ऐकायला भेटतं। छान असं सुंदर वातावरण राहतं, बैलांचा आवाज येतो सकाळी संध्याकाळी, लोक रस्त्यावरून घरी जाताना दिसतात, शेतात जातात, तर छान वाटतं। आणि संध्याकाळी दोघी नणंद भाऊजांकडं पुरणाचं स्वयंपाक होता, तर त्या दोघी करत होत्या, आम्ही इकडे तिकडे दोघीजणी फिरत होतो आणि मस्तपैकी मग त्या दोघींनी पुरणाचा स्वयंपाक बनवला, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं। तर मुलांनी अख्खा इथे वाळूचा गंज होता, तर तो खेळण्यात त्यांनी पूर्ण खाली केलेला आणि मस्त वाळूचाही आनंद लुटला। दोन 3 दिवसापासून मोबाईलला रेंजच नव्हती गावी, तर टेरेसवरती गेलेले, तर टेरेसवरती रेंज होती म्हणून वरती आले। तर वरती मस्त छान असं हिरवंगार दिसत होतं सगळीकडचं आणि पलीकडचे डोंगरही दिसत होते, जे की तिथे मच्छोदरी देवीचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे तिथं आणि त्या डोंगराचा हा माशासारखा आकार आहे। तर तुम्ही कधी जर गेलात तर नक्की जाऊन या, खूप सुंदर मंदिर आहे। तर मुलंही खाली खेळत होते, तर त्यांचाही व्हिडिओ घेतलेला। आणि दुसऱ्या दिवशी सासरी जायचं होतं, तर मनामध्ये एक हुरहुर होती की असतं ना की सासर आणि माहेरामध्ये लहानपणी ज्या आठवणी असतात, सगळे दिवस आठवतात। जेव्हा सासरी आपण जातो ना, तर सासरी जरी सगळ्या सुखसुविधा असल्या तरी माहेरची ओढ ही एक वेगळीच असते। सासर आणि माहेरचं अंतर जास्त असलं तर येणं जाणं हे खूप कमी होतं,
एक तर दिवाळी आहे, नाहीतर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या, नाहीतर मग काही लग्न किंवा एखादा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेसच येणं होतं. तर संध्याकाळी आम्ही मस्त पार्टी ठेवलेली. माझ्या बहिणीच्या मुलाचा स्वयंचा बड्डे होता, तर तो 2 दिवसांनी होता. पण सगळेजण होते आणि आजी बाबा सगळे घरीच होते. तर त्यांच्यासमोर त्याचा एखादा बड्डे व्हावा अशी आमची इच्छा, त्यांची इच्छा. म्हणून मग संध्याकाळी आम्ही सरप्राईज पार्टी ठेवलेली. कुणालाही सांगितलेलं नव्हतं की आम्ही केक आणणार आहे किंवा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. हे फक्त आम्हाला लेडीजला म्हणजे बहिणींना वगैरे आम्हाला माहीत होतं, पण आम्ही मुलांना काहीच सांगितलेलं नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी केकचा बॉक्स पाहिला तर प्रत्येक छोट्या छोट्या मुलांना असं वाटायला लागलं की माझाच बड्डे आहे की काय. तर सगळेजण असे वेगवेगळे नवीन कपडे घालून तयार. म्हटलं एकाचाच बड्डे आहे तर तुम्ही कशाला घालता. तर पोरांच्या हौस कसली, तर त्यांना पण नवीन कपडे घालावे लागले. मग संध्याकाळी सगळ्यांनी नवीन कपडे घातलेले आणि बड्डे सेलिब्रेशन केलेलं. पापणी पाडी नाही. Happy birthday dear Soyakashi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Soyakashi. Happy birthday to you. खत्म बर्थडे. शिका बघू. अरे अर्शिका शिका नका. त्याला वरम बसा. कसं जाणते ना काय नाही.